माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे तुमचं. काय चाललं आहे? झालं का दुपारचं जेवण वगैरे? माझं पण जेवण वगैरे झालं आहे आणि खूप दिवसातून व्हिडिओ टाकत आहे मी. तर जेवण वगैरे झालं आहे, कपडे वगैरे धुतले आहेत आणि भांडे घासलेत मस्तपैकी. मांडणीला लावलेत, जरा थोडा साफसफाई केली बघा मस्तपैकी. व्यवस्थित सगळे भांडे वगैरे लावले आणि ह्या बरण्या लावल्या. त्याच्यात आपला किराणा असतो, तर किराणा भरायचा आता उद्या परवा भरून. आणि हे भांडे वगैरे मस्तपैकी असे लावलेले आहेत बरं, छान असे. आणि इकडून आपला गॅस होता हे आहे, थोडंच पसारा आहे म्हणजे जेवण आहे ना म्हणून ठेवलेलं आहे. संध्याकाळी खायचं. इकडे मटकी भिजायला टाकली, भिजायला मुगाची आपल्याला मटकी बनवायची आहे. आता उद्या त्याला मोड येते, गरम पाण्यात टाकले भिजायला मस्तपैकी. बाहेर मटकी विकत आणत नाही, घरीच बनवत असते. कुठली चणे पण घरी भिजायला टाकत असते. मूग मटकी हे सगळं मी घरीच बनवत असते. बाजारातली नाही आणत मी मटकी विकत. तर मस्तपैकी सगळं काम आवरलेलं आहे. आणि या गोणीमध्ये थोडेसे भांडे वगैरे मी भरून ठेवलेले आहेत, म्हणजे आपल्याला पाहिजे नाही ना ते थोडेसे ठेवलेत भरून. आणि एवढे कपडे वगैरे सगळे धुतले आहेत नुसतं हे बघा. आणि सुट्ट्यात फॅन लावून दिला. इकडे पण फॅन आहे बघा. आपलं जे नाही पाहिजे ते वरती सामान लावलेलं आहे बघा, ठेवलेलं आहे. वरती सामान ठेवायला पण जागा आहे. आणि इकडे किचनमध्ये पण फॅन लावला आहे बघा. 2-4 दिवस झाले इकडे किचनमध्ये पण फॅन लावला. इकडे खूप गरम होतं, तर मग इकडे पण एक फॅन आणला, हा लावला इकडे किचनमध्ये. आणि हा इकडचा आपला हॉल मारला बघा. तर मस्तपैकी म्हटलं चला बोलावं आता, व्हिडिओ काढावा. एक बरेच दिवस झाले व्हिडिओ टाकला नाही, काढला नाही, काही नाही, काय करायचं. काम आवरलं आहे माझं, आता जेवण वगैरे पण झालं आहे. नवीन कपडे घातले, थोडी शिलाई करावं लागेल याला. तर म्हणलं चला वेळ आहे तर एक व्हिडिओ काढावा. आता मग आता आराम करायचा होता मला जरा. कसे वाटते व्हिडिओ सांगा नक्की. आणि व्हिडिओ कसे वाटते सांगायला मी ते व्हिडिओ टाकलेच नाही. म्हणजे गावाला गेले तेव्हाच टाकलेले बरं का. आणि गावचे व्हिडिओ टाकायचे अजून राहिलेत माझे. म्हणजे मोबाईलला पण प्रॉब्लेम आला होता थोडासा. आणि नवीन मोबाईल आहे, झालं जरा व्यवस्थित. म्हटलं चला आता सुरू करावं व्हिडिओ टाकायला. व्हिडिओ नाही टाकलं ना म्हणजे मग असं करमत पण नाही, असं काहीतरी आपण हरवल्यासारखं वाटतं. एक का ना पण व्हिडिओ दिवसात टाकायला पाहिजे. तर टाकते आता, केली सुरुवात. काम पण असतं काही, माझं टेन्शन पण असतं, असं असतं काय करायचं. तर आराम करायचा आहे मस्तपैकी. सगळं काम आवरलेलं आहे माझं. जेवण वगैरे झालं आहे, कपडे धुतले, आंघोळ झाली, भांडे घासले, घर पुसलं, निवांत आहे. आपण काही टेन्शन नाही. टेन्शन आहे फक्त कामाचं. आता काम तर लवकरच आले आज घरी, काम नाही काही नाही म्हणजे जास्त. तर कामाची गरज आहे मला तरी. तर शोधते अजून काम, बरं काम मिळतं पण आता अजून टाईम जेव्हा मिळेल तेव्हा मिळेल असं आहे ना. असं वाटलं मग बसून तरी काय करू तिथं, चला आपलं तरी घरचं काम तरी होतं आहे, मग जाऊन तेव्हा तिथं विनाकारण बसायचं कामावर. मग इकडं तर घरचं काम राहून जातं आणि मलाच करावं लागतं ना मग आल्यावर पण, उशीर झाल्यावर पण. तर म्हटलं जाऊ द्या, इथं बसण्यापेक्षा वेळ वाया घालण्यापेक्षा चला आपण घरचं काम उरकून जाईन, आवरून जाईन, आराम पण होईल. संध्याकाळी उठल्यावर चहा वगैरे पिलं, फ्रेश झालं, म्हटलं फक्त काय राहतं जेवण बनवायचं राहतं. नाही तर मग कोणते आता मी म्हणजे 3-4 वाजेपर्यंत काम करेन, 5 वाजेपर्यंत तरी भेटलं तरी मी करणार आहे काम. आता सध्याला खूप कामाची गरज आहे मला. तर 4-5 वाजेपर्यंत व्हायला मी काम करणार आहे. काम मिळाल्यावर काय आता कामाच्या स्वरामध्ये बघू आता भेटेल तेव्हा भेटेल पण काम करायचं आहे. काम नाही केलं तर आपल्याला कोण देणार आहे सांग. काम तर महत्त्वाचं आहे, काम तर करावंच लागणार आहे. काम केलं तर आपल्याला 2 पैसे भेटतात, त्याला कोण देते का सांगा. कोण नाही ना, कोण नाही कोणाचं नाही की नाही. आपल्यालाच करावं लागतं, कोणी कोणाचं नसतं या जगामध्ये. आपल्याकडे आहे तर सगळ्याकडे आहे, आपल्याकडे नाही तर कोणाकडेच नाही नसतं, असं असतं. अनुभव आहेत आपल्याला पण जाऊ द्या. त्याच्यामुळे आपण कोणाची कधी अपेक्षा नाही केली आणि कोणी देईल म्हणून त्याच्यावर आपण बसलो.
कोणाला मागितलं नसतं कधी रुपये उद्याचा कार्यक्रम कधीच नाही. आम्हाला आपल्या जीवाला आपल्याला कष्ट करू द्या, किती आपल्याला किती टेन्शन असतं ते आपल्याला काम करायचं, म्हणजे आपल्याला घर चालवायचं आहे आपलं, कोणापुढं हात नाही बसवायचं. मला आपल्या घरात आपण चटणी मिरची खाऊ, पण आत्तापर्यंत तरी मी कोणापुढं हात नाही बसवतो. मला माझ्या घरातल्याच अडचण चालू आहे, मला देता का पैसे थोडेसे 1000 500 असे 100 200 10 रुपये नाही मागितले कधीतरी, 1000 500 100 200 कधीच नाही आत्तापर्यंत कोणापाशी चालू बसायला. माझ्या कष्टावर मी आत्तापर्यंत करत आहे. जे आपल्याला नसेल ना समजा तर आपल्या घरात चटणी मिरची पाहिजे, पण कोणापुढं हात नाही बसवायचं असं आहे. नसलं तर चटणी वाटायची, भाकर करायची, मस्तपैकी खायचं, निवांत करायचं असं आपलं कसं आहे माहिती का, जेवढा अंतरण आहे ना तेवढं पाय बसरायचे असं आहे. कर्ज करून आपण सण नाही करत, रेम नाही करत, ते म्हणतात ना रेम करून सण करायचा, तसं नाही आपल्याला. जेवढं असं आपली जेवढी ऐकत आहे तेवढं आपलं तेवढंच आपण करतो, जास्त गोष्टी आपल्याला पण वाटतं ना हौसमौस करावा, जेवण करावं, हे करावं, सगळ्या गोष्टी साऱ्या म्हणजे वाटतात, पण आपलं घर बघून सगळं आपण करतो म्हणजे असं. तर त्याला बोलावं तेवढं कमीच आहे, काय सांगायचं जे आहे ते बरंच आहे त्याला. त्याच्यामुळं आपलं काम करायचं, कोणाचं टेन्शन घ्यायचं नाही आणि बिनधास्त राहायचं, निवांत राहायचं. ते आतापर्यंत स्वतःसाठी तर जगले नाही, आता स्वतःसाठी जगायला शिकायचं. थोडे छान चांगले असे कपडे घ्यायचे, चांगलं राहायचं. आता हे ठरवलं 2 कामं भलं आपल्याला तकलीफ हो द्या, पण आपल्याला 2 पैसे भेटतील ना, मग त्याच्यातून आपल्या जीवाची पण आपण हौस करायची, कपड्याची, खाण्याची, लाईट नसायची सगळी. आता इथून थोडं असं ठरवलं. आणि किती काम केलं तरी आपल्या घर संसारात आपल्याला किती उरत नाही, किती केलं तरी कमीच पडतं, समजा किती असलं तरी कमीच पडतं. पण त्याच्यातून आपल्याकडे आपण स्वतःकडे लक्ष देत नाही, म्हणजे असं राहतं आपलं जगणं राहून जातं. म्हणजे असं थोडक्यात मला बोलायचं. तर हे जीवन आपलं एकदाच आहे, तर मन भरून जगायचं, मन मारून नाही जगायचं. आतापर्यंत मन मारूनच जगले सारं आयुष्य, पण आता इथं तरी ठरवलं निवांत राहायचं, निवांत जगायचं. काय होतं माता येईल तुमच्याकडं, पण निवांत जगायचं आहे तेवढं. जीवन एकदाच आहे माणसाचं, काय बार नाही जीवन, जन्म आपल्याला एकदाच आहे. त्याच्यात नेहमी दुःखी म्हणजे असं निराश अशा राहून काही जणांकडे किती काय असलं काही असलं तर ते सगळं कधी ठेवून जायचं, काही सगळं न्यायचं का आपल्याला. ज्यांच्याकडे आहे ते पण ठेवून जाणार आहे, ज्यांच्याकडे नाही ते त्यांच्याकडे नाहीच आहे की नाही बाबा. पण कसं ज्यांच्याकडे नाही समजा ते बी त्याच जागेवर जाणार आहेत, आणि ज्यांच्याकडे आहे ते त्याच जागेवर जाणार आहेत. आणि तुम्ही जे खाता तेच आम्ही खातोय, दुसरं सोनं तर खात नाहीत ना, दुसरं काही खात नाहीत ना. असं तुम्ही ज्या भाज्या खाता, मटन चिकन मच्छी खाता तेच आम्ही पण खातो. कारण आम्ही वेगळं खातो, तुम्ही वेगळं खाता, असं कुठं असतं. किती प्रॉपर्टी असली, किती इस्टेट असली, किती पैसा असला तर माणसाला सगळं खाली ठेवून जावं लागतं, काहीच नाही. माझं तर फक्त एवढं इच्छा आहे काय, आपलं घर चालन एवढं काम पाहिजे, जास्त हाऊ नाही, आपल्याला होईल तेवढंच काम करायचं. आपलं घर चालन, आपलं घर वाढत जाईल, आपलं किराणा समजा सगळ्या काही गोष्टी आपल्या महिन्याभर पुरण असं तेवढीच अपेक्षा करते मी, जास्त नाही काम करेल. आणि आपलं घर चालन एवढं आपल्याला काम करणं गरजेचंच आहे. जीवाच्या वरवर नाही करायचं, होईल तेवढं. म्हणून तर जीवाच्या वरवर जर केलं ना तर मग शरीर थकून जातं, मग आजारी पडतं, मग दवाखान्यात पैसे घालायचे. त्याच्यापेक्षा होईल तेवढंच करायचं आणि निवांत राहायचं. असं आहे माझं. मी तर आता कधी 2-3 वर्षापासून तरी मी ते ठरवले, जेवढं पाहिजे ना आपल्याला तेवढंच करायचं, घरी निघून यायचं. असं आहे, मी काय दिवस तिकडे बसत नाही, कामाला काय नाही, कामं शोधत नाही काय नाही. पण आता सध्या तर मला गरज आहे कामाची बरं का. पहिले तरी मी 2:30, 3, 4 वाजेपर्यंत काम करायचे, म्हणून माझं सगळं व्यवस्थित चालत होतं. पण आता मला गरज आहे कामाची, तर आता मी पुन्हा 3-4 वाजेपर्यंत काम करणार आहे. असं आहे. तर बोलायला लागलं ना माणूस किती बोलतं, म्हणजे असं ना काय करायचं. तर काय बोलता बोलता लक्षातून जावं बरं का माझ्या, बोलता बोलता काय
काय बोलते ते राहून जातं, मग असं होतं लक्षात जातं माझ्या काय करायचं. तर हाय तर आपलं जीवन व्यवस्थित जगायचं, व्यवस्थित राहायचं. माणसाचा गाडीचा भरोसा नाही, माणसाचा हे का नाही, कधी काय होईल ते सांगता येत नाही. देवाच्या हातात आहे आपलं जीवन, सगळं आपल्या हातात नाही, हे की नाही. तर म्हणून निवांत राहायचं, निवांत जगायचं, टेन्शन घ्यायचं नाही कोणत्या गोष्टीचं. टेन्शन म्हणजे आता मी सोडूनच दिले, म्हणजे टेन्शन बऱ्यापैकी सोडूनच दिलेलं आहे. टेन्शन घ्यायचंच नाही. होईन तसं घरातलं काम पण म्हणजे होईन तेवढं करायचं, बाकीचं राहिलं तर तसंच राहून द्यायचं. मग काय करता, माणूस कितीतरी करणार आहे बरं, करून हां. बाहेरचं काम करायचं, घरातलं सकाळी उठून करून जायचं, लोकांचं काम करायचं, बाहेर जाऊन पुन्हा घरातलं करायचं, पुन्हा संध्याकाळचा स्वयंपाक करायचा, कपडे पण हाताने धुवा लागतात. म्हणजे मशीन नाही अजून, मला मशीन घ्यायची कपड्याची, पण धुवा लागतात ना हाताने. कपडे पण म्हणजे हाताने धुते मी, अजून मशीन नाही आहे माझ्याकडे, घ्यायची मला मशीन. बघू आता कधी घेणं होतं आहे, कधी काय. तर या अशा वस्तू, गरजेच्या वस्तू लागतात ना. असं त्याला मग आता काम करणं तर गरजेचंच आहे ना. 2 पैसे आपल्याला जमा करायचे म्हणल्यावर, आपल्याला कोणती वस्तू घ्यायची म्हणल्यावर त्याला तर पैसे लागतातच ना. आता कपडे मशीन घ्यायचं म्हटलं तरी 10-15 तर पुढं नाही गेले. 15,000 मशीन तर लागतं. लोणचं खाल्लं का असं होतं, मला खोकला येतो आणि खाऊ तर वाटतं. तर कपड्याचं मशीन घ्यायचं म्हटलं तर 15,000 तर धरले आपण. जास्त मोठं भारीतलं नाही घेतलं तरी, साधं जरी घेतलं तरी 15,000 लागते कपड्याचं वॉशिंग मशीनला. आणि फ्रीज माझं जुनं होतं, ते विकलं मी फ्रीज. मी काय आणून फ्रीज नाही घेतलं, फ्रीज पण घ्यायचं मला. कारण भाजीपाला आणला तर खराब होतो असा बाहेर ठेवल्यावर, आणि दूध पण खराब होतं, त्याच्यामुळं मला फ्रीज पण घ्यायचं. तर नाही तर नाही, समजा 15-16 हजाराचं तरी फ्रीज पाहिजे छोटं. जवळजवळ मला 30-35 हजार रुपये आज लागते त्या 2 वस्तू घ्यायसाठी. मग त्याच्यासाठी मला काम करणं गरजेचंच आहे ना. तर असं वाटतं 2 पैसे आपल्याला येतील, अजून 2 कामं जास्त करावा, आणि 2 आपले 2 पैसे जमा करून आपल्या या 2 वस्तू घ्यायच्या. मग काही नाही घ्यायचं आपल्याला. कपाट आहे, टेबल आहे, खुर्च्या काही सगळं बसायला, बाकी काहीच नाही घ्यायचं मला. फक्त ह्या 2 गोष्टी मेन आहेत. मला ह्या 2 गोष्टी घेणं खूप गरजेचं आहे. कारण हाताने कपडे धुवायचं ना खूप कंटाळा येतो. लोकांचं काम करून साधं गोष्टी आहे ना, घरी येऊन पुन्हा घरातलं काम, पुन्हा कपडे म्हणलं माझ्या एवढे जीवर येत आहे ना कपडे धुवायचं काम. ते काय सांगू मला एवढं सगळं नाही होत. आता काय करणार, पण तरी आता करावं लागतं. हे हात फिरतात सगळे. त्याच्यामुळं पहिलं मशीन घ्यायचं, वॉशिंग मशीन, त्याच्यानंतर फ्रीज घ्यायचं. तर बघू आता त्याच्यासाठी मी कामाच्या शोधात आहेच. तर काम भेटायला पाहिजे मला, करते आता. तेवढ्या 2 गोष्टी घेतल्या ना म्हणजे वस्तू, तर मग जरा काम जरा हलकं होईल. माझं फ्रीज असलं म्हणजे आपला भाजीपाला खराब होत नाही, कोथिंबीर खराब होते, सगळ्या भाज्या खराब होतात बाहेर ठेवल्यावर, अशा सुकून जातात, तर सडतात तसं होतं. आणि दूध पण आता म्हणजे उन्हाळ्याचं खूप म्हणजे किती वेळा टाकून ठेवलं ना तरी कधी ते खराबच होतं. रात्रीचे पण सकाळच्या ठेवलं तर मग ते खराब होतं. आणि त्याच्यासाठी मला फ्रीज पण घ्यायचं. तर पहिलं सुरुवातीला मी वॉशिंग मशीन घेणार आहे कपड्याचं. म्हणजे आता कपड्याचं टेन्शनच नाही. मग आपल्या दोनदा जरी मशीन लावली ना टेन्शन नाही. आणि ब्लँकेट वगैरे, चादरा वगैरे, गोदड्या वगैरे, मग असं म्हणजे पण आपलं धुवून निघतं ना मशीनमध्ये, टेन्शन नाही. हाताने धुवायला तेवढं जमत नाही ना, असं आहे. तर चला, व्हिडिओ खूप मोठा होतो आहे, बसले निवांत बोलत तुमच्याबरोबर. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम्ही नक्की सांगा मला कमेंटमध्ये. आणि छान अशा कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ कसा वाटला तर नक्की सांगा. चला.